पहा आपली ज्वारी. पाऊस आहे का? पावसाची गरज आहे पण पावसाची ये नाही. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉग. आपली मीराताई. थंड हवा आहे, आभाळामुळे काही जास्त थंडी नाहीये. चुकीचं आहे की नाही? पण गळ्यामध्ये बेल्ट मारून सोडून देतात. ह्या बेल्टमुळे ते कुत्र्याच्या भांडणामध्ये सापडतात चांगलेच. कशा प्रकारे पाणी आलेलं आहे. आता मार्केटमध्ये आलेले आहे. आज काय मार्केट नाहीये पण मी आलेले आहे. मित्रांनो, शेवटची पिढी पहा, फेटेवाली. पुन्हा असं होणे नाही. बघा कशा चरायला सोडल्यात आपली शुभ्रा, कृष्णा आणि हे मधलं आपलं घुंगरू. कशी कंस बाहेर पडले ज्वारीचे. हे बघा कशा चरतात. बघा आपली श्यामान त्या सोडलेत आपलं चरायला. आता हा 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 म्हणता तुरी येतील काढायला. सगळे आलेत काढायला. ह्या कुठेतरी जरा हिरव्या आहेत मध्ये. सगळे आलेत ह्या तुरी काढायला. ह्या खालच्या काय ह्या वर्षी शेंगा नाही आपल्याला हे केल्या. शेंगा फक्त एकदा उकडून खाल्ल्या. तो पण आपला बाबू आलता तेव्हा उकडून खाल्ल्या आणून एकदाच फक्त. पण आठवण म्हणजे आठवणच राहीन अशा उकडल्या होत्या शेंगा, इतक्या छान. भाजीवारी. आता मी ह्या पावट्याच्या पण शेंगा उकडणार आहेत. पण ह्या अजून जरा भरला नाही हा पावटा. पावट्याच्या पण शेंगा मी उकडणार आहेत निबार झाल्यावर. कवळे आहेत ना. ह्या वर्षी काय आपल्याला घेवड्याने काय आपली हाऊस नाही फेटली जिभेची. घेवडाच आपल्याला कमी झाला. घुंगरू आपली कालवड बांधली होती तिने खाल्ला. आणि आता हे काय ह्या आल्यात ना शेंगा. एकदा एका भाजीच्या झाल्या, परत दुसऱ्या पण भाजीला आलेल्या आहेत. हे काय भरभरून. हे बघा भरपूर शेवग्याला ह्याला हे आलेत. का रे तिकडं लगेच गेला बघून का? तिकडं वळाला. बाई कुठे आहेत? चोर चोर चोर. ते बघा मक्का मध्ये शिरलेला चोर. मकात. अरे मोत्या, अरे मोत्या मोत्या, अरे मोत्या, ए मोत्या मोत्याराम. फार मोत्या गरीब आहे. अरे 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 अरे. आपलं असं तोंड आहे आणि ह्या लोकांचं असं पूर्वेला तोंड आहे. यांच्या इकडे लगेच घराची सावल्या, एकदम शांतता, भयानक शांतता. ही शांतता काही कामाची नाही. सर्दी झाली. अरे बापरे, अरे बापरे. इथं छोटसा डॉगी आला. यांच्याकडे छोटा डॉगी. अरे 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 अरे. हे बघ, हे बघ छोटासा डॉगी लगेच माझ्याकडे. हे बघ शेपटी. हे बघ, हे बघ शेपटी. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ शेपटी. हे बघ कशा आलो. हे बघ शेपटी. समजते तुला? तुला समजतं मी काय बोलते? तुला समजतं? अरे बापरे, अरे बापरे. शेपटी हलवत हलवत आला बघ. कशी शेपटी हलते बघा ह्याची. ह्याची शेपटी बघा खालनं दिसते का कशी हलते. अरे बापरे, अरे बापरे. अरे तू शेपटी हलते, तुला सगळे समजतं, सगळे समजते तुला. हा बाबा 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 काय शेपटी हलते. अरे अरे. खरंच 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 सगळ्या अख्ख्या जगामध्ये इमानदार कोणी असेल तर हे असतं. आणि ह्यांना विरह पण सण होत नाही बरं. आपण सोडून बिडून देतात ना मध्ये कुठे. अरे अरे अरे. उडी मारू नका. थांब थांब थांब. हे बघा आईट, बघा आईट हाताची घडी. आईट बघा आईट. मित्रांनो, मी काय मला कामाला इच्छाच होत नाही. आले की घरचंच काम करते फक्त बाय. आणि आता काय शेतातले आपल्याला काम पण नाही येत. आता शेताचं काही काम पण नाही. बघा आपली कशी झाडून चाललंय काढायचं. हे बघा तुरीचं, ओल्या तुरी आहेत ना. स्वच्छ लख्ख अंगण. एकदम लखलखीत. सकाळचं कामच झालं बा आता.
मित्रांनो, आता आपल्याकडे ना ह्याचं भीती होती आपल्याला मध्ये मध्ये आता ज्वारी अशी उंच उंच वाढते ना, तर आता ऊस पण आमच्याकडे, आता ऊस पण आहे, आता ऊस तुटून जाईल, आता ऊसाचा सीझन आहे. आणि ज्वारी, तूर, गाव असल्यामुळे भले आमचंच नाहीये, आजूबाजूला पण काही नाहीये असं की कुठून काय जागा आहे की छोटी पिकं आहेत. आता बिबट्यांचा सुळसुळाट काहीतरी ऐकायला येतं. 3 बिबटे आहेत. आता इतरांच्या मोबाईलवर आलेला आहे, माझ्या काही मोबाईलवर नाही. आपल्याकडे कोणाचा कॉन्टॅक्ट असेल तर त्यांचा आपल्याला डीपी दिसतो, असं आपल्याला डीपी नाही दिसत ना. तर इकडे आपल्याकडे काही कोणाकडे कॉन्टॅक्ट नाही, पण हे सांगतात की 2 दिवसापूर्वी इकडे आमच्या इकडे एक गाव आहे जामखेड तालुक्यामध्ये, कुठे कोणची तरी पाडोळी का काय असंच का, तिथे म्हणे बाई कापूस वेचत होती, तर तिला खाल्ली बिबट्याने म्हणतात असं. काल आता हरिपाटाला जाणं बंद झालं आता. मग काल मी निघालेले, पण हे बडबड सगळ्यांची, मग नाही गेलोत. आज मला वाटलं आज तरी जावा, काहीतरी मागे पण काय खरं असतं, खरं का काय माहीत नाही. तर आत्ता परत विषय निघाला की कुठं अजून जामखेड तालुक्याच्या कुठलं तरी गाव आहे, त्यांनी मला गावाचे नाव सांगितले पण मला माहितीच नाही, कोणतरी आहे त्याच्या दुकाने पाईप वगैरे असं सप्लायचं दुकाने, त्यांच्या गाय खाल्ली म्हणे त्यांची. तर 3 बिबटे आहेत. मग त्यांना कसं कळलं काय माहिती, काय कॅमेरे लावलेत का काय ते काय नाही कळलं मला, पण 3 बिबट्याने गाय खाल्ली. आम्हाला पण टेन्शन आलं, मला सुद्धा टेन्शन. मला असं काय वाटत नाही, फक्त आपले भक्कम जोडी जर असलं म्हणजे काय, बिबटे संध्याकाळी येतात. आणि ह्या साईडला जसा कोरोना गेला ना, तसं इकडे बिबट्यांचा सुळसुळाट ह्याच दिवसामध्ये येतात बिबटे, मध्ये आधी येतच नाहीत. हे दिवाळीचं फराळ खातात. माझं असं मत सांगते तुम्हाला की माणसं ना ह्या साईडचे आमच्या इकडे, आता आपल्या शहरामध्ये दिवाळी काय तात्पुरती असते, 4-8 दिवस 15 दिवस खातात. आणि तिकडे काय जास्त आपण भरून पण ठेवत नाही, हवामान दमट असल्यामुळे बुरशी लागते आणि फराळाला जास्त दिवस ठेवू शकत नाही. 1-2 वेळेस करतं माणूस, तुळशीच्या लग्नाला करतं, त्याच्या आधी करतं. पण अजून इकडे आमच्या अजून दिवाळ्या संपलेल्या नाही आहेत. आमच्या संक्रांतीपर्यंत दिवाळ्या 3 वेळा मी स्वतः लाडू केलेत, 3 वेळा स्वतः करंजा केलेत. आता अजून 4थी वेळेस मला करायच्यात आणि मी करणार. कारण का इकडे खावसे पण वाटतं बरं का, तिकडे काही जात नाही, पण इकडे खातं पितं माणूस. तर संक्रांतपर्यंत आमची दिवाळी चालू असते. मग माझं म्हणणं वैयक्तिक तुम्हाला सांगते मित्रांनो, की हे फराळ एवढे दिवस खातात माणसं ना, म्हणून बिबट्यांना माणसं इकडची आवडतात. बिबट्या म्हणत असेल की जाऊन दे, जंगलात कशाला जायचं आणि शहरात कशाला जायचं, हे फराळीचं खाऊन माणसं आधी तंदुरुस्त झाली. मी त्यांना खातो. विनोदाचा भाग होता, विनोद पण असायला हवा. आता कसं आपली लाईफ असेल, विनोद थोडाफार असायला हवा, त्याशिवाय आपली जिंदगी आहे का, आणि असावा. तर मी म्हटलं आता आमच्या तिथे विषयच निघाला, मी म्हटलं जावाबाईला जाऊन द्या, फराळीचं काय करू नका, तुम्ही फराळीचं करताय म्हणूनच तो बिबट्या येतोय म्हटलं. नाही बाई आता करायची. म्हटलं नाही करा असू द्या. पण बिबट्या ह्याच महिन्यामध्ये काय येतो, शंका. मला शंका आहे, तर शंकेचं निवारण कोण करेल. बिबट्याला काय आधीमध्ये सुचत नाही का इकडे यायला, का त्याला पाऊस लागतो, ऊन लागतो, ह्याच दिवसामध्ये बिबट्या येतो. ह्याचंच काय लॉजिक काय कळत नाही, काय माहिती काय असेल. पण असो, ह्या बिबट्याने मात्र सगळे घाबरून गेलेले आहेत. बरेच जण असं बाहेर झोपतात आमच्या इकडे, म्हणजे घरचे प्रौढ व्यक्ती वगैरे असेल ना, घरात कोणी झोपत नाही जास्त करून. अंगण बिंगण असं काही नसतं, शेड असतो पत्र्याचा मारलेला, वरनं फक्त पत्रे असतात, साईडने जाळी असते किंवा नसते सुद्धा, फक्त वरती पत्रे असले की माणूस त्याच्या खाली खाट असते, तिथंच झोपतात. जेवणही तिथेच होतं, चूल जर असेल तर तिथेच जेवण होतं, नाहीतर मग असं पडवी वसरी इथं जेवण करतात. आणि आम्हाला काय पडवी वसरी नाही, आमचं जे आहे ते आमचं घरातच आहे. तर माणसं तिथेच जेवतात, तिथेच झोपतात. पण आता कोणीही बाहेर झोपायला बघत नाही, काय ना काय व्हॉट्सअपवर त्यांना मेसेज येतो ही अरे, आणि गावासकट मेसेज येतो, असा उडवीचा मेसेज नाही. ह्या गाव सांगते, ह्या गावामध्ये बाईला खाल्लं कापूस वेचताना, त्या गावामध्ये गाय खाल्ली. मला पण फार टेन्शन येतं. गाय असो किंवा माणसं असो, तो खातोय म्हटल्यावर काय करायचं. आजही आमचं झालं, रहित झालं. आता चला, आता एकदा चहा घेतलेला आहे. आज आमच्या आहोंनी चहा केलेला, काळा चहा. मी म्हटलं तुम्हीच करा, ते म्हटलं ठेवतो चहा. असं होतं कधीतरी गमती जमतीने. आणि घेतला चहा, मस्तपैकी छान वाटते. तर आता जरा फ्रेश होते
आता जरा फ्रेश होते, छान वाटते. 2 वेळेस मी मार्केटला गेलेले आहे, 2 वेळेस. सकाळी गेले होते, एक जणांनी जास्तच मला हैराण केले, जरा झाला होता उसना व्यवहार करू नये पण केला. आज आणि उद्या. आणि त्याच्या घरी गेले होते, त्याच्यासाठी एकदा गेले होते. नंतर आपल्याला बँकेचं काय काम निघालं, आलेत का पैसे म्हणून बघायला ते म्हटलं चल येते का बसून, असंच नेलं मला. मी म्हटलं चला ठीक आहे. 2 वेळेस मार्केटला गेले होते. तर काय काय माहिती मला जरा पण झोप लागत नाही, मला झोपच माझी उडाली. आता हे कुठपर्यंत चालणार आहे काय माहिती. माझ्या झोपेचं नाटकच असतं, झोप एक माझी फार नाटकं करते. संध्याकाळी काळ झोपले ते शुभमचा कॉल सुद्धा मला माहीत नाही, त्याने किती 9:30ला कॉल केलेला बघा. मी 8:30 पर्यंत आम्ही झोपलो होतो. आता बघा पावणे सहा वाजले. आता चहा वगैरे करेन, काहीतरी स्वयंपाकाचं बघते. मग लगेच 8 वाजता तर जेवायला बसतो. आणि मी जेवल्यावर मला काहीच करूशी वाटत नाही, मी अशीच ठेवते. स्वयंपाक झाले की किचन वगैरे सगळं क्लीन करून घेते. काय 2 ताटाने असं काहीतरी राहतं, मग ते एका घमेल्यात भरून ठेवायचे, नुसतं खरकटं काढून विसळून ठेवायचं असं पाण्यामध्ये. आणि मग सकाळी तेवढं काढते पाण्यातनं. पण संध्याकाळी जेवणाच्या आधी सगळी कामं करते. पहा नुसती भुकायलाच लागली, बंड्या लगेच पळत गेला. ज्वारे आहेत ना उंच, आम्हाला पण भीती वाटते. बिबट्या आल्या का काय, का बिबट्यासाठी कुत्रे भुकतात का काय असंच वाटतं. आली बाबा, लाईट आली. बाबू चल, ब्रुनो. झाडं सुकायला लागली, आता त्यांचं आयुष्य संपलं. पण फुलं काय मला थोडीशी वाटत नाही, मला फुलं पाहायला आवडतात, तोडायला नाही. चॉकलेटी आणि पिवळी, मध्येच उभा राहिली जास्वंदी पांढरी. आपलं अंगण म्हणजे आपलं अंगणच आहे, एकच नंबर सगळं. मध्ये मस्त स्पेस, भरपूर स्पेस आहे. ब्रुनो चल. ए ब्रुनो, काय माहिती, जामच कुत्री भुंकतात. जर आपल्याला काय करायचं, तुझ्या कोणी वाटे गेलंय का, नको जाऊ, चल घरात ये लवकर, चल बाबू चल. ए बाबू इकडे बघ. ए सोनिया, ही सोन आहे का, ही सोन महासोन आहे, ते लय आगाव आहे. स्वयंपाक करते आता, काहीतरी फ्रेश झालेले आहे मस्तपैकी. आता काहीतरी करावं लागेल. मित्रांनो, स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. मी अँड माय ब्रुनो.